शेतकरी मित्रांनो, महायोजना मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सोलारच्या अशा प्रश्नाविषयी चर्चा करणार आहे की जे प्रश्न तुम्हाला नेहमी सतवत आहेत आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहेत। मित्रांनो, आपल्याकडे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी महाराष्ट्रामध्ये मागेल त्याला सोलार योजना राबवली जात आहे आणि या योजनेसाठी भरपूर असे शेतकरी लाभ घेत आहेत, भरपूर असे शेतकरी यासाठी अर्ज करत आहेत। पण मित्रांनो, या योजनेचा नुसता या ठिकाणावर एक सावळा गोंधळ चाललेला आहे आणि या योजनेअंतर्गत जर कुणाला जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, जे काही तक्रारी आहेत त्या जर मांडल्या तर याचं उत्तर द्यायला कुणीही तयार राहिलेलं नाही। आता तुम्हाला कोण्या शेतकऱ्याचं काही अर्जामध्ये चूक झाले, कोण्या शेतकऱ्याचे मोबाईल नंबर चुकलेत, कोण्या शेतकऱ्याला पैसे भरलेत परंतु त्याचं काही जे काही स्पॉट सर्वे आहे तो सर्वे झाले नाहीत, सर्वेसाठी कोणीतरी पैसे मागतं, कंपन्या पैसे मागतात, पैसे पंप बसवण्याकरता आल्या की वाळू सिमेंट साठी कंपन्या परेशान करतात। ह्या सगळं प्रश्न जे काही आहेत याची उत्तरं ही कोणाकडेच राहिलेली नाही आणि प्रशासन म्हणतं की आम्हालाही याबद्दल कुठलीही माहिती नाही। आता काही जणांचा असाही प्रश्न आहे की सर, आमच्याकडे 3 HP बोर मोटर आहे, बोरवेल मध्ये दिले आहे, पण आमच्या बोरचं पाणी खाली गेलंय, नेमकं आम्ही काय करावं, याच्याकडे कुठला ऑप्शन आहे का? हे सगळ्या गोष्टीचे जे काही प्रश्न आहेत याची उत्तरं कुठेच नाही। त्याच संदर्भातली जी काही माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खरंच मागेल त्याला सोलार योजना ही वरदान ठरत चाललेली योजना आहे। जी काही शेतकऱ्याला भिजवण्यासाठी रात्रीचा त्रास होतो तो त्रास या योजनेमुळे निश्चितच कमी होणार आहे। परंतु शासनानं जशी ही योजना वेगाने राबवत आहेत, जसा हिचा गाजावाजा करत आहेत, तसंच या योजनेची जी काही आहे सर्व्हिस सुद्धा तेवढी स्ट्रॉंग करायला हवी। कारण या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पंप मिळालेत किंवा ज्या शेतकऱ्यांना पंप मिळणार आहेत याच्या भरपूर अशा तक्रारी आहेत आणि या तक्रारी सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना कोणीच त्या ठिकाणावर बसलेलं नाही, कोणीही उरलेलं नाही। आता सध्याच्या स्थितीत सगळ्यात मोठी शेतकऱ्याची डोकेदुखी म्हणजे शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेत, पेमेंट केलंय आणि त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलाय, परंतु वेंडर सिलेक्शन करण्यासाठी जातात तेव्हा त्या ठिकाणावर जे काही आहे ते वेंडरचा कोटा अवेलेबल नाही, बँक गॅरंटी किंवा वेंडर संपलेली आहेत अशा पद्धतीत त्या ठिकाणी दाखवत आहेत। तर हे वेंडर नेमके कधी ऍड होणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर याला कुठेही कोणाकडेही पक्की अशी माहिती या ठिकाणी राहिलेली नाही। वेबसाईटवर सुद्धा या योजनेबद्दल, या वेंडर कधी ऍड होतील याबद्दल कोणतीही माहिती त्या ठिकाणी राहिलेली नाही। टोल फ्रीवर कॉल केले असता त्यांनाही कुठल्याही प्रकारची तिथे माहिती नाही, म्हणून या योजनेबद्दल नेमकी माहिती कुठे मिळेल हे कुणालाच माहिती राहिलेलं नाही। जे कोणी कॉल करत आहे, जे कोणी सांगत आहे, अशाच पद्धतीच्या कुठून तरी उडत चर्चा येत आहेत आणि त्या आधारावर ते विषयाची मांडणी करत आहेत। म्हणजेच जे काही आहे ते पक्क ऑफिशियली कुणालाही माहित नाही की ह्या कंपन्या कधी ऍड होणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला काही पंप इन्स्टॉल झाले आहेत आणि त्या ज्या काही कंपनीचे पंप इन्स्टॉल झाले आहेत त्या कंपन्या त्यांना सर्व्हिस देत नाहीत। कोणाचा पंप बंद पडलाय, कोणाच्या पंपाचा काही प्रॉब्लेम आहे तर ते व्यवस्थित त्या कंपन्या कॉल उचलत नाहीत किंवा मग कोणीतरी कॉल उचलतो त्याला कंप्लेंट करून घेतो, त्याच्यावर उडवाउडीची उत्तरे दिली जातात, ते शेतकऱ्यापर्यंत त्या कंपनीची सर्व्हिस पोहोचतच नाही। आता शेतकऱ्यांनी सुद्धा 10% हिस्सा भरलाय आणि शासनाने सुद्धा त्या कंपनीला पूर्ण पैसे दिले आहेत, तरी पण कंपनी जी काय आहे ती शेतकऱ्याला व्यवस्थितरित्या सर्व्हिस देत नाही। यासाठी शासनाने कंपनीकडे जरा लक्ष देऊन त्या कंपनीला जे काही आहे ते शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्यासाठी भाग पाडावं, ही अशी आमच्या शेतकऱ्याकडून विनंती आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्यांनी जे काही आहे ते पेमेंट केलेत, वेंडर सिलेक्शन केलेत, पण 6 महिने झाले आहेत की त्यांना सामान मिळालेलं नाही। जे काही कंपन्या त्यांनी रजिस्टर केल्या, ज्या कंपन्या निवडल्या त्याचं सामान मिळालेलं नाही। आता कंपनीचे जे काही हे होते लोक होते ते त्यांचा कॉलही उचलत नाहीत, त्यांना रिस्पॉन्सही देत नाहीत। अशा कंपन्याकडे शासनानं थोडंसं लक्ष द्यायला हवं आणि ज्या कंपन्या अगोदर निवडल्या आहेत तुमचं टाइम लिमिटेशन काय आहे, त्याला पंप बसवण्याचं 1 महिना 2 महिना तो टाइम क्रॉस जर झाला असेल तर अशा कंपन्याला तंबी देऊन, ताकीद देऊन जे काही शेतकऱ्याला मटेरियल द्यायचं आहे ते मटेरियल देण्यास त्यांनी भाग पाडावं, लवकरात लवकर पंप इन्स्टॉल करण्यास त्यांना कंपन्याला सांगितलं पाहिजे, अशी एक शेतकऱ्याच्या माध्यमातून एक विनंती आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही तुमचं सोलार आहे तर या योजनेमध्ये आता
नवीन शेतकरी फॉर्म भरत आहेत त्यांच्या समोर एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की खरंच मला सोलार मिळणार आहे किंवा नाही। आज मी फॉर्म भरतोय, कुसुम योजनेअंतर्गत ज्यावेळेस फॉर्म भरत होता त्यावेळेस अगोदर तुमचे जे काही आहे ते सर्व प्रोसिजर केली जाईल। फॉर्म भरला जात होता, फॉर्म भरल्यानंतर तुमची जी काही कागदपत्र पडताळणी आहे, तुमचा सर्वे आहे, हे सर्व काही गोष्टी अगोदरच कंप्लीट केल्या जात होत्या आणि नंतर त्याचं पेमेंट भरून घेतलं जात होतं। परंतु या योजनेअंतर्गत असं नाही। आता इथे फॉर्म सोबतच तुम्हाला पेमेंट भरावं लागत आहे। पेमेंट जर नाही भरलं तर त्यामध्ये तुमचा फॉर्म तसाच ड्रॉप मोड मध्ये तसाच राहत आहे। पेमेंट भरल्यानंतरच तुमच्या काही सगळ्या प्रोसिजर आहेत त्या कंप्लीट होणार आहे। इथे फक्त आणि फक्त तुमची पेमेंट भरून घेण्याची घाई जास्त केली जात आहे आणि शेतकऱ्याकडून पेमेंट भरून घेतलं जात आहे। त्याला पंप कधी मिळणार आहे का त्याचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे याची कुठलीही माहिती कोणाकडेही उपलब्ध नाही। आता ज्यावेळेस शेतकरी जे काही आहे ते टोल फ्रीला कॉल करतात, त्यांच्याकडे कस्टमर केअरला कॉल करतात, ते फक्त आणि फक्त तुमचा MT ID विचारून घेतात। त्यांना जी काय आहे ते जी नेटवर माहिती मिळते तीच माहिती सांगितली जातात। तुमचं हे नाव आहे, तुम्ही या जिल्ह्यातून अर्ज केलेला आहे आणि इतके HP साठी तुम्ही अर्ज केलेला आहे। बाकी त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणाहून सॉल्व्ह होत नाही, कुठलीही तक्रार सॉल्व्ह होत नाही। वेंडर कधी ऍड होणार आहे याबाबत जरी विचारलं तरी ते काहीही माहित नाही म्हणून सांगतात। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही 9 लाख पंप इन्स्टॉल करणार आहे आणि शेतकऱ्यांना जे काही 10% भाग भरावा लागत आहे तो 10% वरून आम्ही 5% वर आणण्याच्या तयारीत आहोत आणि आदिवासी शेतकरी जे आहेत त्यांना जी काही आता 5% अमाऊंट भरावं लागत आहे ती सुद्धा अमाऊंट भरायची गरज नाही। जशी शासन ही योजना राबवत आहे तशाच पद्धतीनं याची सर्व्हिस सुद्धा मिळायला हवी। ज्या कंपन्या मनमानी करतात त्या कंपन्यांना या योजनेतून बाहेर करायला हवं आणि ज्या कंपनीने पंप बसवले आहेत त्यांना सर्व्हिस देत नाहीत त्यांना सुद्धा ही सर्व्हिस देण्यासाठी एकतर आउटसोर्सिंग करायला हवं किंवा मग त्यांना योग्य ती तंबी देऊन शेतकऱ्यांना ज्या सर्व्हिस देण्याची भाग पाडावं किंवा त्यांना सांगायला हवं। दुसरी गोष्ट आता एक महत्वाचा विषय आहे की काही शेतकऱ्याचा 3 HP पंप बसला जातो। 3 HP पंप हा फक्त 200 फुटापर्यंतच काम करतो, त्याच्या खाली काम करत नाही। त्या बोरचं जे काही पाणी आहे ते खाली गेलेलं आहे, त्याची पातळी खोल गेलेली आहे, यामुळे जे काही पंप आहेत ते बंद आहेत, ते बंद अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पंप आहेत। तर यासाठी सुद्धा जे काही रिसर्च करायला हवं, रिसर्च करून त्याच्यावर जास्त खोलीपर्यंत जे काही चालणारे पंप आहेत ते त्यांना शेतकऱ्यांना द्यायला हवं, जेणेकरून शेतकरी जे काही दुसऱ्या पर्यायाचा वापर करणार नाही, दिलेला सोलार पंपच त्या ठिकाणावर चालवल हेही एक शासनाच्या आणि कंपनीच्या दृष्टिकोनातून त्यांनी लक्षात घ्यायला हवं। आता भरपूर शेतकऱ्याच्या ज्या काही आहेत ते फॉर्म मध्ये चुका झालेल्या आहेत, फॉर्म मध्ये काही कोणाचे मोबाईल नंबर चुकलेले आहेत किंवा मग आणखीन काही चुका झालेल्या आहेत। आता हा फॉर्म भरल्यानंतर जे काही आहे की त्या फॉर्मला कुठल्याही पद्धतीचं संपादित एडिट करण्याचा ऑप्शन नाही किंवा मोबाईल नंबर बदलण्याचा ऑप्शन नाही। आता शेतकऱ्याचं कसं असतं की शेतकऱ्याच्या माध्यमातून एखाद्या वेळेस मोबाईल हरवला जातो किंवा तो मोबाईल चोरीला जातो किंवा आणखीन काही प्रॉब्लेम होतात, मोबाईल नंबर चुकतो। आता मोबाईल नंबर चुकण्याचे कारण असे आहेत की त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरता वेळेस सर्वप्रथमच मोबाईलवर OTP घ्यायला हवं की म्हणजे जेणेकरून मोबाईल नंबर चूक होण्याचा त्या ठिकाणी चान्सेस राहत नव्हता। आता त्या फॉर्म भरल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मेसेज येतो, म्हणजे जर फॉर्म भरताना जर मोबाईल नंबर तुमचा चुकला तर त्याला कुठलाही ऑप्शन नाही। आता OTP घेण्यासाठी तुमचा वेंडर निवडीसाठी OTP हा कंपल्सरी आहे आणि तो जो काही OTP टाकल्याशिवाय तुमचा वेंडर सिलेक्ट होत नाही। आता शेतकऱ्याचा जर मोबाईल नंबर चुकला असेल तर त्याला OTP घेण्याचा ऑप्शनच नाहीये, तर मग त्या पुढची प्रक्रिया त्याला पार पाडता येणारच नाही। मग पेमेंट भरायच्या अगोदर तरी जेणेकरून त्यांना एक OTP घेऊन मोबाईल नंबर जे काही ओके आहे की नाही ही पडताळणी व्हायला हवी, जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या काही भविष्यात येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी येणार नाहीत। या योजनेबद्दल जी काही योजना राबवली जाते यामध्ये पारदर्शकता आणणं गरजेचं आहे। त्या कंपनीच्या ज्या काही माहिती आहे त्या वेबसाईटवर स्पष्टपणे त्या ठिकाणी लावायला हव्यात, त्याची सर्व्हिस सेंटर कुठं आहे ह्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी वेबसाईटवर द्यायला हव्यात। मगच जी काही योजना आहे ती व्यवस्थितरित्या राबवली गेली आहे हे असं समजलं जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी येणार नाही। आता पंप लागला म्हणजेच याचं काम संपलं असं नाही, हा इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे। इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये बिघाडी होत असतात। इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहे तर त्याच्यामध्ये वारंवार जे काही आहे ते करंट फ्लक्च्युएशन इत्यादी गोष्टीमुळे बिघाडी होत असतात, त्यामुळं
त्यांचे जे काही सर्व्हिस सेंटर आहेत, त्यांच्या एजन्सी आहेत, त्या जिल्ह्यामध्ये असणं गरजेचे आहेत. अशाच ज्या लोकांना त्यांना कंत्राट त्यांना टेंडर द्यायला हवं आणि वारंवार सरकारकडून सुद्धा त्यांचा अहवाल, त्यांचं जे काही माहिती आहे ती मागवली गेली पाहिजे. त्यांचा फीडबॅक, त्यांच्या कंपनीचं जे काही तक्रार घेण्याकरता कुठंतरी त्याचा ऑप्शन असायला हवं. आता टोल फ्रीवर कॉल केल्यानंतर टोल फ्री कडून कुठल्याही प्रकारची तक्रार घेतली जात नाही. आता बऱ्याचशा वेळा सांगितलं जातं की तुमची महावितरणाकडून सांगितलं जातं महाडिस्कॉम या मेलवर तुम्ही मेल करा, आम्ही तुमच्या कंप्लेंट सॉल्व्ह करू. आता आम्ही तसा व्हिडिओ सुद्धा टाकला, परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांच्या तिथे कमेंट आल्या की सर आम्ही या मेलवर 10-10, 15-15 वेळेस मेल केलेत, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही. मग अशा वेळेस शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं? खरंच ही योजना शेतकऱ्यांसाठी डोकदुखी ठरते की वरदान ठरते, हा एक प्रश्नच निर्माण आहे. या योजनेसंदर्भात जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या सरकारनं जातीनं त्याकडे लक्ष द्यायला हवं आणि याच्यातल्या ज्या काही चुका असतील, जे काही दुरुस्त्या असतील त्या लवकरात लवकर करायला हव्या. आणि शेतकऱ्यांना जे काही आहे ते जसं तुम्ही बोललेत की आम्ही 9 लाख पंप इन्स्टॉल करून देऊ, त्याच पद्धतीनं तुम्ही हे काम फास्ट करायला पाहिजे, सुरळीत करायला हवं. एवढंच आमची शेतकऱ्याच्या माध्यमातून तुमच्याकडे मागणी आहे. तुम्ही जेणेकरून लवकरात लवकर जे काही आहे ते शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्या, त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. शेतकरी बांधवांना ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.